त्याचा गुणाकार करून म्हणजे काय माहिती घ्यायची तिथं व्हॅल्यू कोणती असल्यामुळे 6चं मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे इथे मायनस येईल. परत ठीक आहे आपण and solve this figure. These are 4 pairs. 3 into minus lambda is equal to minus 3 lambda. Minus lambda into 4 minus 4 lambda. And minus lambda into minus lambda plus lambda square. 2 ones are minus 6. Then lambda square minus 3 lambda minus 4 lambda is equal to minus 7 lambda and plus 12 minus 2 is equal to plus 2 is equal to 0. Therefore, find two numbers having addition is minus 7 and multiplication is plus 10. This numbers. Addition is minus 7 and multiplication is plus 10. Then coefficient of lambda square is order derivative. We are write the factors in the form of equations. And the coefficient of lambda square is unity. We are directly write the factors. Lambda minus 2. तर फर्स्ट आपण इथं ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. हा अँगल कन्सिडर करणार. ट्रायंगल आहे ना हा आणि हा. ट्रायंगल आहे ट्रायंगल. तो ट्रायंगलच आहे ना ACN. हा ट्रायंगलच झाला ना. अँगल कसा करतो? तर आधी आपण ते बघूया साइन म्हणजे किती असतं. साइनचे काय कोणाच्या जेव्हा आपण साइन कॉस म्हणजे काय point A is the distance of R. Point A is the distance of R and half. So distance R and point A is the distance R1. Point A is the distance R1 and त्याचा असा प्लस किया आहे आणि A point आहे. A point ला त्याचा distance R2 आहे त्याला मायनस किया आहे. The electric potential of point A is sum of electric potential to a charge plus Q. Electric potential due to charge is minus Q. Hard working father who led in his lab. रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. सगळ्यांसाठी कामाच्या लोकांसाठी हा सुट्टीचा दिवस असतो. तो आराम करण्यासाठी दिला जातो.
लेट झालं. ही कविता आपल्यासाठी म्हणजे आम्ही पेटवली. नो नेवर कॅन हे वाक्य म्हणजे आपल्यासाठी आपले वडील आई वडील खूप कष्ट करतात, पण आपण एकदा तरी त्यांना थँक्यू बोलतो का, हे याची जाणीव त्यांना खूप लेट झाली. किंवा मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना समजलं की आपल्यासाठी आपले वडील एवढं करतात, पण आपण एकदा सुद्धा त्यांना थँक्यू नाही बोलतो. I wait and hear the code splintering, breaking when the stairs fall, head fall, and slowly I would rise and rest. Fear यासाठी मध्यस्थ म्हणून कार्य करत असतो. आता पाहूया आपण उद्योजकाची त्यामध्ये 6 पॉईंट आहे. एक निव्वळ किंवा शुद्ध उद्योजक म्हणजे कसं, फक्त वैयक्तिक लाभासाठी किंवा समाधानासाठी जो उद्योग केला जातो त्याला निव्वळ किंवा शुद्ध उद्योजक असं म्हटलं जातं. आणि प्रोत्साहित उद्योजक म्हणजे ज्या उद्योजकांना सरकारने मान्यता दिली असेल किंवा सामाजिक मोठा भाग होईल. सोलार प्रजाताला अर्थशास्त्रातील शाखेतील व्यक्तिगत रोजगाराचा अभ्यास करण्याऐवजी देशातील एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण भांडवल, एकूण गुंतवणूक, देशातील सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण मागणी, एकूण काम करा. एप्रिल टू ऑगस्ट मध्ये किती मंथ येत आहेत? 4 मंथ. किती? आणि ऑगस्ट टू मार्च मध्ये 1 मंथ. किती मंथ येत आहे? ह्याला काय म्हणायचं? फ्री. आणि ह्याला तर आपण कॅल्क्युलेट कसं करणार बघा. 4 एके 4, 4 दुनी 8. ठीक आहे, झाला आपला टाइम रेशो. किती आला? 1